जय जिजाऊ जय शिवराय। तर मी अश्विनी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आवी जिंजुर्डे या यूट्यूब चॅनलवर। तर सगळ्यांना गुड मॉर्निंग। आणि बघा मस्त सुंदर सकाळ झाली आहे आणि आज तर खरं तर ब्लॉगची सुरुवात मस्त उमराच्या झाडाखालून, कारण आज आहे गुरुवार आणि शिमगा पण आहे म्हणजेच होळी। तर तुम्हाला माहीतच आहे, तर माझ्या परिवाराकडून आणि माझ्याकडून तुम्हाला तुमच्या पूर्ण फॅमिलीला शिमग्याच्या किंवा होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर चला, खरं तर घरी आज तर थोडंसं लवकर उठले ते, कारण सणासुदीचं कसं आपलं आवरायची तयारी राहते सगळी, सडा रांगोळी सकाळ सकाळची कामं, तर ती बाकी सगळी मी घरची आवरून आले आणि उमराच्या झाडाखाली मस्त आले इथं। आणि जरा म्हणजे थोडासा उशीर झाला, खरं तर मला थोडं लवकर यायचं होतं, पण मग आता घरचं एकटी असल्यामुळं मग बाकी सगळं कामं घरची आवरली। तर चला मस्त इथं, आणि एक तर घरापासून थोडंसं अंतर आहे उमराचं झाड। तर बघा मी तुम्हाला घर दाखवते, इथून थोडंसं अंतर आहे। तर मग इथून पाणी वगैरे आणायचं आणि 2 खेपा करावं लागले मला, मग सड्याला असो, मग नंतर रांगोळी काढायची आता। तर चला लगेच सुरुवात करते, कारण सणासुदीची भरपूर तयारी असते आणि होळीचा सण तसा संध्याकाळीच असतो, पण मग सकाळपासूनच खरं तर आपली आवरावरी चालू असते। तर बघा मस्त उमराचं झाड आहे, तिथं सडा वगैरे बी मारला, मस्त ताजं पाणी आणलेलं आहे घरून। रांगोळी अगरबत्ती दिवा वगैरे लावायचा आहे तर मला। तर इथली देवपूजा आवरली म्हणजे मग आता मम्मीचं चाललंय घरची देवपूजा, मग नंतर मम्मीला मंदिराकडचं पण जावं लागतं। तर चला घेते मी आता इथली आवरून। तर चला आता इथली देवपूजा पण आवरली आणि जरा वार आहे आज, तर दिवा थोडासा म्हणजे येऊ राहिला, दिवा पण लावला, अगरबत्त्या पण पेटवल्या, देवपूजा पण झाली आणि छोटीशी रांगोळी काढलेली आहे। तर आता होळीचा सण म्हणल्यावर सगळेजण एकदम आनंदानं उत्साहानं होळीचा सण साजरा करीत असतात, तर आम्ही पण त्याच पद्धतीने करणार आहे। आणि तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। तर चला मला आता लगेच उमरा झाडाला प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि मी एक फेरी म्हणजे पाण्याची पण घालत असते, थोडंसं पाणी ठेवलेलं आहे इथं, म्हणजे मग कसं पूर्ण झाडाला गोल। तर चला प्रदक्षिणा पण मारून झाली, उरलेलं पाणी उमराच्या झाडाला टाकून दिलं इथं आणि दिवा मस्त असा मंद चालू आहे, थोडंसं वारा असल्यामुळं। तर चला आवरलं माझं इथलं आणि आता लगी बाकी घरची कामं पण आवरायची इथं। तर चला आता घरी पण आले आणि घरी पण साडा रांगोळी सगळं झालीच आहे। तर बघा पूर्ण अंगणात साडा, मस्त छोटीशी रांगोळी पण काढलेली आणि त्यानंतर इकडं तुळशीजवळ पण छोटंसं स्वस्तिक, आणि मम्मीची आत्ताच देवपूजा झाली त्यामुळे दिवा वगैरे लावलेला आहे मम्मी तुळशीत। आणि चाललंय आता बाकीचे पण कामं, तर चला आता बाकीचे काम पण आवरून घेऊ आपण। तर घरचं काम आवरलं आणि आता इकडं आलेलं आहे तर मंदिराकडं, कारण मम्मी म्हटल्या की तू जा म्हणून, आणि मम्मी घरचं काम आवरतात थोडंसं। तर आज गुरुवार होता, मला आणि पप्पाला दोघांना उपवास आहे आणि बाकी 3 जणांचे जेवायला, तर मग मम्मी म्हणे मी 2-4 चपात्या आणि थोडंसं भाजी बनवते, तर तू तोपर्यंत देवीला आंघोळ वगैरे घालून ये। तर मस्त ताजं पाणी पण आणलं बघ कळशीमध्ये, आणि पूर्ण आपलं जे अंगण आहे ते पूर्ण झाडून घेतलेलं आहे। तर मी आत्ता झाले असं 5-1 मिनटं मला येऊन मंदिराचा दरवाजा पण उघडला, त्यानंतर त्या आतमधलं मग थोड्याशा मुंग्या वगैरे व्हायला राहत्या, तर ते झाडून आणलं आतमधून सगळं आणि इकडचा पूर्ण परिसर झाडून घेतला इकडं। आणि जेवढं मंदिराच्या आजूबाजूला स्वच्छता राहील तेवढं एकदम भारी वाटतं। आणि ह्या साईडला पूर्ण झाडे होते, इकडं ह्या पूर्ण साईडला, तर ती पूर्ण काढून टाकलेली इथं, कारण लई अडचण झाली होती। तर इकडं घरापासून तर इकडं बाकीची झाडं आहेच। तर आता मला साडा मारून घ्यायचा, त्यानंतर देवीला पण आंघोळ घालायची। तर चला आज जरा सणासुदीचं देवीला नवीन कपडे साडी घालावं लागणार आहे, तर चला मी तर तुम्हाला बाकी दाखवणारच आहेत सगळं। तर मस्त असा सडा पण टाकून घेतला, त्यानंतर रांगोळी पण काढलेली बघा,
आणि डिकमाळीजवळ पण काढलेली छोटीशी, ह्या साईडला तुळशीजवळ आणि आपल्या मंदिरापुढं. तर चला, किती छान वाटतं एकदम, म्हणजे सडा रांगोळी असल्याच्या नंतर. तर सडा रांगोळी पण झाली आणि त्यानंतर आता देवीला आंघोळ, म्हणजे मी तर खरं देवीला आंघोळ घालून घेतली आणि फक्त कपडे घालून घेतलेले इथं. आणि आता त्यानंतर मी आता मस्त नवीन साडी घालणार आहे देवीला. तर बघा, नवीन ड्रेस घातलेला आहे आज, कारण सणासुदीचं नवीन देवाला बिना धुण्याचा म्हणजे वापरलेली नाही, तर घालायची आहेत आज. तर मस्त नवीन कोरी साडी पण काढलेली आहे. इकडं बाकी आंघोळ म्हणजे देवीला घालून घेतली. आपल्या मस्त शंकराची पिंड आहे, नंदी आहे, इकडं सगळी आंघोळ वगैरे घालून घेतली. आणि पूर्ण पाणी ह्या साईडला निघतं, त्यामुळं तिकडल्या साईडनी पूर्ण असं इकडून पाणी पाठीमागून जातं आणि इथं पाणी निघतं आहे. तर त्या साईडला मग त्यामुळं सगळे सोबतच आंघोळ घालून घ्यावं लागते. चला तर लगेच साडी घालून घेते मी देवीला आता. तर बघा, किती सुंदर अशी साडी घातलेली मी आता देवीला. आणि त्यानंतर आता देवीला दागिने घालते. तर चला, किती मस्त असं देवीला दागिने पण घातले येतं, बाळाला पण. आणि मस्त असे कानातले झुंबर येतं आणि लक्ष्मीहार आणि आपलं साधं पोते. आणि जे ओरिजिनल मंगळसूत्र असतात ते आतमधून घातले जातं, कारण रोजच्या रोज काढले जाऊ नये म्हणून आम्ही आतमध्ये घालून देत राहतो. कारण मग त्याच्यानंतर आता जर वरून साडीवरून जर घातलं तर मग ते रोज निघणार आंघोळीच्या टायमाला, त्यासाठी मग आतमधून घातलं ना तर मग बरं पडतं जरा. तर चला आता लगेच देवपूजा करून घ्यायची. तर किती छान दिसते बघा, हळदी कुंकू पण लावलं. त्यानंतर आता देवपूजा झाली. आता जरा हे भांडे, आता सणासुदीची म्हणलं तांब्याची भांडे येतं, तर याला मला घसून काढायचं होतं. तर चला, मी तुम्हाला एकदम साध्या सोप्या पद्धतीनं कसे तांब्याची भांडे घासायचे ती एक ट्रिक सांगते. आणि जरा म्हणजे दिवाण ते भरपूर आता हे झालेलं इथं आणि तेलकट होत राहतं, कारण खूप दिवस जर जास्त दिवस जर ठेवले गेलं तर मग या असे भांड्यांना असे काळी परत पडते आणि मग तेलकट होत चालतात. तर चला, लगेच तेवढे भांडे घासून घेते मी. तर चला, मी आता इकडं भांडे घासायला आलेली इथं. आणि खूप दिवस जर वापरून जास्त दिवस जर झाले तर तांब्याचे भांडे बघा हे असे डाग पडतात तांब्याच्या भांड्याला. तर स्टीलचे भांडे कसे तरी निघतात, पण जे तेलकट झालेले भांडे असतात, आता हे बघा पितळाची समई आहे, तर ही खूप अशी तेलकट झाली आहे. आणि हे तांब्या आहे आणि एक प्लेट आहे, तर ही पण बघा याच्यावर डाग. तर खरं तर म्हणजे खूप दिवस जर जास्त वापरले का असे डाग पडतातच. तर मी एक साधी सोपी ट्रिक सांगते तुम्हाला, हे भांडे कसे धुवायचे. आणि तुम्ही जर ही ट्रिक वापरली ना तर तुमचे भांडे म्हणजे तुम्ही 8 दिवसातून म्हणा 4 दिवसातून जरी म्हणले तरी तुम्ही रोज धुवू शकता. तर चला, तर मी ते एक पावडर घेतलेली आहे, भैया पावडर म्हणून आहे, भैया क्लिनिंग पावडर. तर आसानीच म्हणजे बाजारात भेटती, तर हे पॅकेट आणत राहतो आम्ही कायम. तर हे भैया पावडर आहे ना, युगस म्हणजे याची पण वापरण्याची थोडीशी ट्रिक आहे. तर म्हणजे आपण जेव्हा थोडीशी एखाद्या याच्यात काढून घ्यायची, आणि ह्या साबणी म्हणजे ही जी पावडर आहे ना याची वापरण्याची थोडीशी अलग पद्धत आहे. ही जी पावडर आहे का हिला अजिबातसुद्धा पाण्याचा वापर होऊ द्यायचा नाही. पाण्याचा वापर जर झाला भांड्याला तर व्यवस्थित अशी भांडी हे निघत नाही. तर चला मी तुम्हाला लगेच दाखवते. तर हे बघा, आता हे भांडे असे झाले इथं. आणि जेव्हा मी भैया पावडर लावीन ना त्याला, ही फक्त असं ही कोल्डीच घ्यायची आणि अशी कोल्डीच चोळायची. तर तुम्ही बघा, मी तुम्हाला दाखवते, तुम्हाला लगेच म्हणजे फरक जाणवेल. तुम्हाला घासूनच दाखवते. तर बघा, आपला जो तांब्या आहे तो कसा निघलेला आहे, एकच नंबर चिकचिकीत आणि दिसायला पण किती छान आहे. अजिबातसुद्धा म्हणजे मी अगोदर जेव्हा पाण्याने धुतला नाही काही नाही, फक्त पावडर चोळली आणि थोडीशी प्रेस करून चोळायची, तर मस्त असा आपला तांब्या एकदम मस्त असा क्लीन झालेला आहे. आणि नंतरून धुवून घेतला. तर चला मी आता अशीच भांडी धुवून घेणार आहे. तुम्ही बघू शकता याचा कलर, ह्या प्लेटचा कलर आणि ह्या तांब्याचा कलर किती बदललेला आहे, एकदम मस्त आहे. पावडर तुम्ही अवश्य आणा आणि अवश्य वापरा.
तर चला मी आता लगेच सगळी भांडी घासून येणार आहे. तर चला मी सगळे भांडे पण घासून आणले इथं. आणि तुम्ही तांब्या आणि आपली तांब्याची जी प्लेट आहे ती बघा, किती सुंदर असा कलर, म्हणजे असं वाटतंय आत्ताच दुकानातून नवीन आणलेले. आणि स्टीलचे भांडे निघतातच, फक्त पितळाचे भांडेच निघाल थोडीशी अडचण असते. तर ते पण आता या भैया पावडरनी मस्त निघालेले इथं. तर चला आता बाकी सगळं पण आवरलं आणि फक्त आता देवपूजा राहिली होती. तर मी फुलं आणण्यासाठी आलेले इथं. किती मस्त अशी फुलं आहेत बघा. तर सुंदर फुलं पण आणली आता गलांड्याची तोडून बघा प्लेट भरून. आणि आता देवपूजा करायची लगेच. आणि देवाला खरं तर सगळ्यात फुलंच प्रिय असतात. तर चला मी आता लगेच फुलं ठेवणार आहे इथं. तर चला आता सगळी देवपूजा पण झाली आणि आता फक्त आरती करायची बाकी आहे. तर इकडं आबा आलेले होते नारळ फोडायला. सणासुदीचा आज आणि गुरुवार पण होता. काल फुटा ना काय नाही ना, फोडा पटकन. तर चला आता मी तोपर्यंत आरती वगैरे करून घेतलं लगेच. तर चला आरती पण झाली. महादेवाला इकडं पिंडीला पण दिवा लावलेला आहे. इकडं समय पण भरून ठेवलेली आहे. अगरबत्त्या लावल्या, सगळं आवरलं. आता फक्त बाकी तो निवद ठेवायचा, कारण सकाळी सकाळी निवद आणलेला असतो. आबा आले तेव्हा आबाने निवद आणलेला होता. आणि नारळ पण पुढं नारळाचा पण प्रसाद ठेवलेला आहे इथं. आणि रोजचा जो आपला साखरेचा प्रसाद असतो तो पण ठेवायचा. कापूर पण जाळला. तर चला आता सगळं काम पण आवरलं आणि मी आता लगेच जाणार आहे तर घरी. तर चला आता घरी पण आले आणि मम्मी त्यांचे पण जेवण झाले. आणि मला आणि पप्पाला उपवासाचं साबुदाण्याची खिचडी पण बनवलेली होती. आणि साबुदाण्याची खिचडी आता मी खाणारच आहे लगेच. सोनपापडीनं तिकडे जेवायला घेतलेलं आहे. चाल ना सोने, तुला जेवायच नाही का? आणि तिला टी व्ही बघून चाल राहतं तिचं जेवण वगैरे. तर चला आता जेवण वगैरे झालं की मला पण फराळा खाऊन झाल्याच्यानंतर ना आम्हाला जायचं होतं देवगडला. तर तीच तयारी चालली आहे. आवरला आता, कपडे वगैरे पण धुतले आणि मम्मीनी इथं घरी आवरलेलं होतं. स्वयंपाक वगैरे झाला होता मम्मीचा. शब्दाला पण खिचडी पण परतवलेली होती. तर चला 10 वाजले आता. आणि आता मस्त फराळ म्हणजे शब्दाची खिचडी खाते आणि आता जाणार आहे आम्ही देवगडला. तर देवगडचा ब्लॉग आम्ही तुमच्याशी नक्की शेअर केला आहे, तर तुम्ही नक्की बघा. आणि सगळेजण आता ज्यांना जवळ येते जातातच आणि ज्यांना म्हणजे शक्य होईल. आणि इतकं मस्त आहे तिथे, इतकं भारी वाटतं ना की असं वाटतं रोज जावं, कारण एकदम भारी वाटतं, प्रसन्न वाटतं तिथे एकदम गेल्याच्यानंतर. तर चला छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट करून नक्की आम्हाला सांगा. आणि होळीचा व्हिडिओ बघायला विसरू नका. तर आता आम्ही तुमच्याशी पुढं शेअर करणारच आहे तो. तर चला भेटूया होळीच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि सगळेजण मस्त होळीचा आनंद घ्या.